शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव असून हा सण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते। 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी परेश क्रांती कोळी अध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर महाराजांना अभिवादन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी पाणी वाटप सुद्धा करण्यात आले। परेश कोळी यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर गिरीश साळगावकर, गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती, बाळासाहेब कोटे, महादेव लाटे, सुभाष मोरे, कमर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। लाटे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे। ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशभरामध्ये ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत। त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना 12 बलुतेदार लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी मोगलांविरुद्ध यशस्वी अशी त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी एक लढाई लढली आणि त्यांनी गनिमी कावा हा त्यांचा म्हणजे विशेष एक लढाईचा एक हे आहे त्यांचं। त्यांनी गनिमी कावानी ते नेहमी लढत राहिले आणि ते यशस्वीरित्या मोगलांना त्यांनी शह दिलेला आहे। तर मोगलांचा त्या टायमाला एवढा आपल्या हिंदू लोकांवरती अत्याचार होत होता, परंतु महाराजांनी कधी पण त्यांची गुलामी स्वीकारली नाही। तर त्यांच्या विरुद्ध एक यशस्वी असा एक लढा पूर्ण भारतामध्ये त्यांनी एक दिला होता। औरंगजेब जेव्हा दिल्लीच्या तख्त्यावरती असताना सुद्धा महाराजांना त्यांनी फक्त हरवण्यासाठी तो महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसला, परंतु महाराजांना कधीच तो हरवू नाही शकला। आणि तो महाराजांना एवढा घाबरत होता की तो स्वतः कधी लढाईमध्ये त्यांनी भाग नाही घेतला। कधी त्यांनी महाराजांची स्वतःहून कधी लढाई लढली नाही। त्यांनी आपली फौज पाठवली आणि मोगलांची एवढी मोठी फौज असताना सुद्धा, लाखोंची फौज असताना सुद्धा महाराजांनी कमी लोकांना सोबत घेऊन गनिमी कावानी त्यांनी प्रत्येक लढाई त्यांनी ही जिंकलेली आहे। तरुण पिढीने आज त्यांच्या इथून संदेश घ्यायला पाहिजे की महाराजांनी कधी त्यांनी गुलामगिरी स्वीकारलेली नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी पण आज आपण त्यांनी पण गुलामगिरी स्वीकारू नये आणि त्यांनी चांगला अभ्यास करून पुढे त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे शिक्षण घेऊन पुढे त्यांनी त्यांच्या जीवनासाठी त्यांनी एक यशस्वी वाटचाल करायला पाहिजे जी महाराजांनी केली। आणि महाराजांचा गनिमी कावाचा अभ्यास हा इतर देश सुद्धा त्यांनी केलेला आहे, देशांनी सुद्धा केलेला आहे। आणि त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण काही देशामध्ये शिवाजी महाराजांचा गनिमी कावाचा अभ्यास शिकवला जातो। इतर देश हे त्यांचे गुप्तचर संस्था जे कार्य करतात हे शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाचा अभ्यास करूनच ते इतर देशांचे गुप्तचर संस्था कार्य करतात। पहिली गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे हा आमच्यासाठी मोठा सण आहे। म्हणजे आम्ही वर्षातले जेवढे दिवाळी आणि दसरे साजरे करतो तसा हा सण म्हणून प्रत्येक युवकांनी साजरा केला पाहिजे, प्रत्येक घराघरात साजरा केला गेला पाहिजे। आणि शिवाजी महाराजांच्या आचार विचारांचा एक अंश तरी आपल्यात आला तरी आपल्या जीवनात सार्थक झालं आणि हेच या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांना वंदन होईल एवढंच मला वाटतं।